नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 40 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेले प्रश्न आहे। हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी एकूण प्रशासकीय विभाग आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, सिंधुदुर्ग बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, विदर्भ बघा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? विदर्भ बघा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, विदर्भामध्ये बघा एकूण 11 जिल्ह्यांची संख्या आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, ब्रह्मगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? ब्रह्मगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मगिरी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधला एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृष्णा खोरे विकास महामंडळ बघा यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले? बघा, 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मुंबई बघा हे शहर 7 बेटांचे शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा, रेल्वेचे डबे निर्मितीसाठी प्रसिद्ध असेल पेरांबूर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं पेरांबूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, पेरांबूर बघा हे ठिकाण तामिळनाडू या राज्यामधल्या ठिकाणी ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्र राज्यामधली पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र राज्यामधली पहिली राजकीय संघटना कोणती संघटना आहे? बघा, बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यामधली पहिली राजकीय संघटना म्हणजे बॉम्बे असोसिएशन बघा ही महाराष्ट्र राज्यामधली पहिली राजकीय संघटना आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा HG पारा या मूलद्रव्याची या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती सन 2025 बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहे आणि सोबत बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एका वर्षांच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी यांचं पण तुम्हाला या ठिकाणी PDF हे मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले एकूण राज्य किती आहेत? भारतामध्ये एकूण राज्य खालीलपैकी किती आहेत?
बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये असतो भारतामध्ये एकूण राज्य बघा 28, भारतामध्ये एकूण राज्य आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, यांची रचना खालीलपैकी कोणी केली? बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, यांची रचना रवींद्रनाथ टागोरांनी बघा रचना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? कुचिपुडी बघा हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. बघा कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याचा या ठिकाणी लोकनृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ 3 आहेत, तर यापैकी बघा कोणत्या एका ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर बघा या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे या ठिकाणी खंडपीठ आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर अमित शहा विद्यार्थी मित्रांनो सध्या भारताचे या ठिकाणी गृहमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता ग्रह आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा या ठिकाणी तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा भारतामध्ये कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून भारतामधले कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो जयपूर या शहराला पहा गुलाबी शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा भद्रावती या ठिकाणी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा मांढरदेवी देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मांढरदेवी देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील सातारा बघा या जिल्ह्यामध्ये मांढरदेवी देवस्थान आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो 1 एप्रिल सन 1935ला बघा RBI या बँकेची स्थापना झालेली आहे. बऱ्याचदा बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा विद्यार्थी मित्रांनो लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया म्हणजेच रक्तक्षय बघा हा रोग या ठिकाणी होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 12 पहा मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा या ठिकाणी एकूण संख्या विचारली विद्यार्थी मित्रांनो, जोड्या विचारलेलं नाही. मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा गुणसूत्रांची एकूण संख्या विद्यार्थी या ठिकाणी 46 या ठिकाणी गुणसूत्रांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामधल्या ठिकाणी हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा कोहिमा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोहिमा बघा हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील कोहिमा नागालँड या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? बघा पुणे या ठिकाणी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण हरियाणा या राज्यामधले या ठिकाणी ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? तर संसदेच्या बघा 2 अधिवेशनामधला कालावधी हा जास्तीत जास्त 6 महिने या ठिकाणी असावा लागतो.
प्रश्न क्रमांक 18 पहा, खालीलपैकी कोणते खत बघा खालीलपैकी कोणते खत असतात रोपांना समतोल आहार पुरवतात. बघा रोपांना विचारले समतोल आहार या ठिकाणी कोणते खत पुरवत असतात. बघा कंपोस्ट खत. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी बघा स्थापन केलेला आनंदवन बघा हा आश्रम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आनंदवन बघा हा आश्रम या ठिकाणी वरोरा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत. बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित. सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीची या ठिकाणी चळवळ आहे. बघा सलवा जुडूम विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड या राज्यासंबंधीची या ठिकाणी चळवळ ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, नीच या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. नीच या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो नीचचा बघा सज्जन ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. चढाई करणे, माघार घेणे बघा ऑप्शन क्रमांक 2 आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा तिन्ही बाजूनी पाण्याने बघा वेढलेला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खाई त्याला खवखवते अशा प्रकारची एक म्हण आहे. या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खाई त्याला खवखवते. वाईट बघा जे वाईट करतात त्यांच्या मनामध्ये बघा नेहमी डाचत असते ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्ह जागी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अंक येईल. बघा 36 बरोबर बघा 12 आहे. तर या ठिकाणी पुढील संख्या पुढीलपैकी कोणती राहील. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दूध बरोबर लिटर आहे तर मीटर बरोबर खालीलपैकी काय येईल. बघा दूध बघा कशाने मोजतात तर लिटरमध्ये मोजतात. तर कापड विद्यार्थी मित्रांनो, तर मीटर बघा या ठिकाणी कापड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात. परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी पणजी या शहरामध्ये संपन्न होतात. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महसूल विभाग खालीलपैकी किती आहेत. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी महसूल विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. विज्ञान दिवस. बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान दिवस केव्हा असतो तर 28 फेब्रुवारी या दिवशी बघा विज्ञान दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा रत्नागिरी बघा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी स्त्री पुरुष प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला तर सबस्क्राईब सर्वांनीच करायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये विचारले अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता आहे. जगामध्ये सर्वाधिक अतिशय थंड हवामानाचा प्रदेश कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो, टुंड्रा हा प्रदेश जगामध्ये सर्वाधिक थंड हवामानाचा या ठिकाणी प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात. मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला अणू या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इजिप्त या देशाची अधिकृत भाषा कोणती आहे. इजिप्त या देशाची अधिकृत भाषा कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो, अरबी बघा इजिप्त या देशाची या ठिकाणी अधिकृत भाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजाजी बघा ही एक योजना आहे तर ती खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे. राजाजी योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, सन 1944 या वर्षीची या ठिकाणी राजाजी ही योजना आहे.
विषय क्रमांक पुढचा बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा, आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जर कोणाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर सोबत तुम्हाला एका वर्षाचं लेटेस्ट एवढं PDF मिळेल. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.